नमस्कार, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. तर आज काही माझं सकाळचं घरातलं रुटीन शेअर न करता आज आम्ही आलेलो आहोत बाहेर फिरायला. दिवाळीची सगळी सुट्टी संपत आली आणि शेवटचा दिवस जो होता रविवार, त्या दिवशी आम्ही बाहेर जाण्याचा प्लॅन केला. तर बाहेर कर्जतमध्ये कोंढाणे लेणी आहे, तर त्या लेणीला आम्ही आज व्हिजिट देणार आहोत. तर ती लेणी पाहण्यासाठी आम्ही बाहेर पडलो. साधारणपणे कल्याणवरून कर्जतला येण्यासाठी आम्हाला सव्वा तास गेला आणि तिथून पुढे आम्ही एका जीपने हा प्रवास करीत आहोत. तर हा रस्ता स्टेशनपासून कोंढाणे लेणी म्हणजे पायथ्याशी जाईपर्यंत साधारणपणे आम्हाला पाऊण तास लागला. तर रस्त्याने इतकं सुंदर असं निसर्ग आहे ना हा इकडचा कर्जतचा, तर बाहेर असं तुमची नजर गेली तर हटणार नाही. इकडे बाजूला बघा नदी आहे आणि संपूर्ण रस्त्याने तुम्हाला नदीचाच किनारा असा बघायला मिळेल. इतका सुंदर परिसर आहे. आणि रस्त्याने आम्ही खाण्यासाठी रानमेवा जो स्टेशनच्या खाली आम्हाला दिसला, तर तिकडनं थोडासा रानमेवा घेतला, म्हणजे कैरी, त्याला तिखट मीठ लावलेलं. प्रवासामध्ये छान वाटतं. जीप आमची इथे पायथ्याशी थांबली आणि तिथून पुढे आम्हाला चालत जावं लागलं होतं, कारण की पुढे जीप जात नाही असं त्यांचं म्हणणं होतं. आता जाते की नाही जात आम्हाला माहिती नाही. जर आमची स्वतःची अशी काही एखादं वाहन असतं तर आम्ही पायथ्यापर्यंत नक्कीच गेलो असतो. तर असो, इथे आम्हाला सोडलं त्या काकांनी आणि इथून आता आम्ही चाललेलो आहोत. इतकी सुंदर अशी हे म्हणतात ना, कातळावरची जी फुलं असतात, तर ही रानफुलं आम्हाला पाहायला मिळाली. बऱ्यापैकी आम्ही चालत आलो आणि हे बघा, हे ना असं डोंगरावरून वाहत येणारे असे छोटे छोटे झरे आहेत, जे तुम्हाला पाहायला मिळत आहेत. जाताना अजिबात पाऊस नव्हता, पण थोडा थोडा रिमझिम रिमझिम जो काही पाऊस पडत होता, तर त्याच्यामध्ये आम्ही थोडंसं असं भिजण्याची मजा घेत होतो. तर मस्तपैकी ते बघा, झाडाच्या खाली अशा गाया वगैरे आहेत, खाली ओहोळ वाहतोय आणि एखाद दोन आजूबाजूला घरं दिसतील. तर कोंढाणे लेणी ही बुद्धकालीन आहे आणि इथे जाण्याचा मार्ग असा एकदम असा प्रॉपर तुम्हाला रस्ता भेटणार नाही. म्हणजे कुठल्याही लेणीमध्ये जेव्हा तुम्ही जाल, तर जाताना तो रस्ता कधीच तुम्हाला व्यवस्थित दिसणार नाही. अशा प्रकारे दगड, गोटे, खाचखळग्यांनी भरलेला असा हा रस्ता आहे. आणि हे बघा, इथे अशा पाट्या लावलेल्या आहेत थोड्या थोड्या अंतरावरती. तर त्या पाट्याच्या अंदाजाने आपल्याला वरती चाल करायची आहे. तर सगळं अवतीभोवती जंगल आहे आणि या जंगलातून इथे आपल्याला चालायचं आहे. तर जाताना मला जितकं काही शूट करता येईल तितकं मी शूट केलं. पण येतेवेळी काय झालं, भरपूर धो-धो पाऊस होता आणि त्या पावसामध्ये मोबाईल भिजेल म्हणून मोबाईल काही मी बाहेर काढलाच नाही. त्याच्यामुळे जाताना जे काही जितकं मला शूट करता आलं तितकं मी शूट केलेलं आहे. तर आज आमच्यासोबत माझा सगळाच परिवार होता. तर आम्ही सगळेजण चाललेलो आहोत. तर ह्या ज्या चाललेल्या आहेत ह्या आमच्या नणंद आहेत. तर साडी घालून चालणं किती कठीण असतं, तर ते इथे अनुभवाला येतंय. कारण की कसं आहे, साडी एकदा भिजली की तर त्याचा पेटिकोट सतत पायामध्ये येतो, तर त्या सतत म्हणत देखील होत्या. पण असो, ज्याला जे कपडे कम्फर्टेबल होते त्यांनी ते घातलेले आहेत आणि मस्तपैकी आम्ही निसर्गाचा आनंद घेत चाललेलो आहोत पुढे. तर इतका सुंदर असा निसर्ग आहे ना, पूर्ण जंगल आहे अवतीभोवती. हे बघा, पाठीमागे अर्धी माणसं आहेत, पुढे अर्धी चाललेली आहेत, मध्ये मी आहे आणि पुढे हा जो काळ्या टी-शर्टवाला जो मुलगा आहे तो देखील लेणीकडे चालला होता. तो एकटा होता आणि वाटेमध्ये आम्हाला म्हणजे आमची ओळख झाली त्याची आणि एकाच गावचे आम्ही निघालो. त्यामुळे तो जाताना देखील आमच्या सोबतच होता आणि येताना देखील आमच्या सोबतच होता. बरं, या लेणीकडे जाताना जी खाली पायथ्याशी जी घरं दिसतात, तर त्या घरामध्ये ना आपण खानावळ म्हणून जेवणाची ऑर्डर देऊ शकतो. खानावळ चालवतात ती माणसं. तर ती पुढे गेली आणि आता ही बघा, ही मी चालत येतेय. तर ही बघा, ही रानफुलं रस्त्याने जाताना इतकं छान असं निसर्ग आहे ना. जात असताना कच्ची पायवाट आहे आणि दगडगोटे भरपूर आहेत. आपल्याला असं वाटतं की इथून रस्ता जाणं खूप सोपं आहे. पण जेव्हा आपण चढण करतो त्यावेळेस खरंच सांगते, इतका घामाघूम झालेली मी तर, सगळेच झालेले घामाघूम आणि इतकं प्रचंड गरम होत होतं. आणि वरतून पावसाची अशी रिमझिम धार पडत होती. आता हा रस्ता बघा, एकदम वरती चालत जायचा आहे. तर ना, इथूनच जात असताना वरती लेणीच्या ज्या पायऱ्या आहेत, तर तिथून येत असताना तिथे थोडासा माझा पाय स्लिप झाला आणि तिथून पडता पडता मी थोडीशी बसले. म्हणजे पडले नाही, एकदम अशी बसले गेले.
तर दगड हे खूप स्लिपरी आहेत आणि म्हणून इथून चालताना थोडीशी काळजी घ्यावी लागते. शक्यतो शूज घालणं खूप गरजेचं आहे. शूज मी घातला होता तरी देखील माझा पाय थोडासा स्लिप झाला. आणि हे बघा, हे इथे ना डोंगरावरून हे अशा दगडावरून अशी झरा जो म्हणतो आपण, तर तो झरा वाहतोय. तर इथे आम्ही थोडंसं थांबलो कारण की एवढं थकलो होतो, धापा लागल्या होत्या आणि घाम पण खूप आला होता. म्हणून इथे आम्ही थोडंसं थांबलो. थोडंसं इथे 5-10 मिनिटं थोडीशी विश्रांती घेतली. या पाण्यामध्ये मस्तपैकी हातपाय तोंड धुतले आणि थोडंसं रिलॅक्स झाल्यानंतर मग आम्ही पुढे चालायचं सुरुवात केली. तर याच पाण्यामध्ये जे छोटे-छोटे मासे असतात, तर ते मासे त्या मुलाने, त्याचं नाव पराग होतं, तर त्याने असं ते पाण्यामध्ये हातामध्ये तो मासा पकडला. तर छोटंसं पिल्लू होतं माशाचं आणि पुन्हा त्याने ते थोडंसं शूट केलं आणि सोडून दिलं. तर इथे बघा, हे भरपूर असे पर्यटक येतात इथे. काही दिवसांनी इथे असं गव्हर्नमेंट इथे डॅम वगैरे बांधणार आहे, तर त्यावेळेस हा निसर्ग आणखीन खूप सुंदर होईल. पण मला असं वाटतं त्यावेळेस खूप गजबज होईल माणसाची. आता इथे तसं काही नसल्यामुळे पर्यटक तुम्हाला क्वचितच दिसतील. तर हे बघा, बाहेरून मी लेणी दाखवते कारण की आतमधून दाखवण्यासारखं इतकं काहीच नाही आहे आतमध्ये. फक्त जे असे छोटे-छोटे रूम आहेत मेडिटेशन रूमसारखे आणि तिथे सोफा टाईपमध्ये दगडाचे असे बनवलेले आहेत. इतकंच आहे आतमध्ये. पण बाहेरचं हे जे स्कल्पचर आहे ते दाखवण्यासारखं होतं म्हणून हे दाखवलं. आणि डोंगरावरून बघा, हे असा थोडासा असा धबधबा पडतोय, वॉटरफॉल. तर आजचा एक दिवस खास आम्ही स्वतःसाठी काढला, जिथे फक्त आम्ही निसर्ग पर्यटन केलं आणि मस्तपैकी बाहेर जेवून वगैरे पुन्हा आम्ही घरी गेलो. तर हे बघा, हे छोटंसं असं स्कल्पचर आहे आणि पूर्ण दगडाचं आहे बरं का. इतकं सुंदर आहे ना याचं कोरीव काम. पण आतमध्ये असं पाहायला तुम्हाला जास्त काही मिळणार नाही. आणि ही लेणी आतमधून बघितल्यानंतर असं वाटतं कुठेतरी ही लेणी अर्धवट ठेवलेली आहे, कारण की त्याचं जे काम आहे ते पूर्ण दिसणार नाही. पण तरी देखील बुद्धकालीन लेणी आहे, प्राचीन काळातली आहे, तरी देखील इथे लोकं खूप सारे येऊन भेटून जातात. तर आता हिवाळ्यामध्ये मला असं वाटतं भरपूर लोकांची गर्दी होईल, पण हिवाळ्यात चालू आहे, पण तरी देखील पावसाची हजेरी आहेच आहे. तर हा जो वॉटरफॉल पडत होता, तर तिथे राहवलं नाही आणि म्हणून मग तिथे थोडंसं म्हटलं चला वॉटरफॉलच्या इथे जाऊन थोडंसं उभं राहूया. कारण की इतकं घामाने मी तर स्वतः इतकी घामाने भिजले होते आणि थोडंसं वॉटरफॉलच्या खाली उभे राहिले, तर छान वाटलं, थंडगार एकदम. तर असं होतं आणि याच पायऱ्यातून खाली जात असताना तिथेच मी थोडीशी स्लिप झाले आणि तिथे मी बसली गेले. तर चालताना थोडंसं सावधगिरीने चाला आणि शूज घालून या. कर्जत इथे कोंढाणे नावाची लेणी आहे. ही खूप सुंदर निसर्ग आहे. जाताना देखील इतकं सुंदर वाटत होतं आणि धो-धो पाऊस होता. मस्त वाटला. आजचा दिवस स्वतःसाठी जगल्यासारखा वाटला, छान वाटलं. तर तुम्ही देखील या लेणीला भेट द्या. जास्त काही लांब नाही, कर्जत इथे आहे. तर आजचा ब्लॉग आवडल्यास नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. भेटू पुन्हा, तोपर्यंत बाय.